शेरू आणि सोन्याच्या खजिन्याचं रहस्य. राहुल आणि शेरू सुट्टीसाठी गावी आले होते. एके दिवशी ते जंगलात फिरायला गेले. घनदाट जंगल होतं, चारी बाजूंनी मोठमोठ्या झाडे आणि उंच उंच झाडं होती. राहुलला एका झाडाखाली एक जुना कागदाचा तुकडा सापडला. त्याने तो स्वच्छ केला आणि पाहिलं तर तो एक जुना नकाशा होता. शेरूने नकाशा हुंगायला सुरुवात केली आणि भुंकू लागला. जणू काहीतरी गडबड असल्याचा त्याला अंदाज आला. राहुलला समजलं की यात नक्कीच काही रहस्य दडलेलं आहे. राहुलने नकाशावरील खुणा नीट पाहिल्या. त्या खुणांनुसार जंगलाच्या आत एक गुहा असल्याचं त्याला दिसलं. शेरू पुढे पुढे धावत गेला आणि राहुल त्याच्या मागे चालू लागला. जंगल अधिकाधिक गडद होत होतं. पक्ष्यांच्या अजब आवाजांनी वातावरण भीतीदायक वाटत होतं. रस्त्यात एक दलदल आलं. राहुलचं पाऊल त्यात अडकणारच होतं, पण शेरूने वेळीच त्याचा शर्ट ओढून त्याला वाचवलं. थोडं पुढे गेल्यावर त्यांना एक जुनी गुहा दिसली. गुहेचं प्रवेशद्वार मोठमोठ्या दगडांनी अडवलं होतं आणि त्यावर काही विचित्र खुणा कोरलेल्या होत्या. राहुलने हिम्मत करून आत डोकावलं. गुहेच्या आत एक जुनी मोठी पेटी पडली होती, जी कोळ्यांच्या जाळ्यांनी झाकलेली होती. जसेच राहुल पेटीजवळ गेला, त्याला कुणाच्या पावलांचा आवाज ऐकू आला. राहुल मागे वळला आणि पाहिलं की दोन मुखवटा घातलेले माणसं तिथे उभी होती. त्यापैकी एक ओरडला, "हा आमचा खजिना आहे. तुम्ही इथे काय करताय?" शेरू जोरजोरात गुरगुरू लागला आणि त्या दोघांकडे झेप घेतली. घाबरून लुटेरे मागे हटले. राहुलने पटकन पेटी उघडली. आत सोनेरी नाणी आणि काही जुनी कागदपत्र ठेवलेली होती. लुटेऱ्यांनी चोरून एक काठ्या उचलली आणि राहुलवर हल्ला करायला धावले. शेरूने झपाट्याने झेप घेतली आणि काठी लुटकऱ्याच्या हातातून पाडली. घाबरलेले लुटेरे जीव वाचवण्यासाठी पळून गेले. राहुल आणि शेरू पटकन खजिना घेऊन जंगलाच्या बाहेर आले आणि गावच्या सरपंचांकडे सगळी हकीकत सांगितली. सरपंचांनी ती कागदपत्र वाचली आणि सांगितलं की हा खजिना एका जुन्या राजाचा आहे, जो वर्षानुवर्षांपूर्वी चोरांनी लपवून ठेवला होता. गावकऱ्यांनी राहुल आणि शेरूच्या धाडसाचं कौतुक केलं आणि त्यांचा सत्कार केला. शिकवण. राहुलला कळलं की धाडस आणि हुशारीने कोणतंही रहस्य उलगडता येऊ शकतं. शेरूच्या शौर्याने आणि चातुर्याने लपलेला खजिना शोधून काढला होता.